नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम बाबत बरेचसे व्हिडिओ मी कालपासून पाहतोय। तर या व्हिडिओमध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते सांगितलेल्या नाहीत किंवा व्हिडिओ जे तयार करणारे लोक असतात की त्यांनी स्वतःच एक्झाम देत नाहीत। तर ॲज एक स्टुडंट म्हणून तुम्हाला कळालं पाहिजे की ही नवीन मार्किंग सिस्टीम काय आहे। विशेषतः मला 2-3 दिवसापासून सीसॅट बद्दल काय परिणाम होईल, म्हणजे सीसॅटला निगेटिव्ह मार्किंगचा काय परिणाम होईल, मार्काचं जे प्रमाण आहे तर तो आकडा जो आहे तो फिगर वाढणारच आहे। तर आणि सीसॅट मध्ये निगेटिव्ह कसं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन काय केले जातील तर त्याबाबत आपण पाहूया। इथे उदाहरण घेऊ पाहू। सीसॅट ज्या मुलांना माहित नाही तर हे राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये असतं, यूपीसीच्या पूर्व परीक्षेला पण असतं आणि राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेला पण असतं। त्यांच्यासाठी सांगतो, तिथे तुम्हाला 80 प्रश्न असतात। यूपीसीला ते क्वालिफाईंग नेचरचं असतं, पण आपण राज्य सेवेबद्दल बघू आज। तर त्या ठिकाणी क्वालिफाईंग नेचरचं नाही, राज्य सेवेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी इथे संधी आहे। बरेचसे जे माझे मित्र आहेत ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत तर त्यांना खूप चांगले इथे मार्क मिळतात। 170 मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी आहेत। तर आता परत मार्क त्याच्यामध्ये वाढणारच आहे, तुमचा आकडा वाढणार आहे आणि परत आता 4 प्रश्न चुकल्यावर तुमचा 1 जाणार आहे, किंवा अजून सोप्या पद्धतीने सांगतो, 1 चुकला म्हणजे तुमचे पॉइंट 25 जातील। म्हणजे तुम्ही वाचलंच असेल आयोगाचं जे हे आलंय डिक्लेरेशन आले तर त्याच्यामध्ये वाचलंच आहे। तर या ठिकाणी 4 प्रश्न चुकण्याची वाट पाहिली जाणार नाही। 1 चुकला पॉइंट 25 म्हणजे एकूण किती चुकलेत त्याला गुणिले पॉइंट 25 केलं तरी तुम्हाला येणारे मार्क काढता येतात। असं नाही करणार, तुम्हाला ते उदाहरण देऊन सांगेल मी। तर या सीसॅटच्या पेपरला 80 प्रश्न असतात, प्रश्नाची संख्या 80 असते। राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेला हा पेपर असतो, जे मुलं नवीन आहेत त्यांना। आणि 80 गुणिले 2.5 म्हणजे 200 मार्काचा पेपर असतो हा। दुपारी 3 वाजता 3 ते 5 या वेळामध्ये तुम्हाला 2:30लाच बोलून घेतलं जातं। आणि सकाळच्या वेळात 11 वाजता सकाळी जीएसचा पेपर असतो, ज्याला सामान्य आहेत 11 ते 12 आणि 1 पर्यंत असा 2 तासाचा। तर अशी 4 तास पूर्व परीक्षा असते राज्य सेवेची आणि या 4 तासामध्ये 2 तास हे सीसॅटला दिले जातात। तर त्यामध्ये तुम्हाला आता काय परिणाम होणार आहे नवीन मार्किंग सिस्टीमचा आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं याबद्दल आपण पाहूया। तर या सीसॅट मध्ये 80 जरी प्रश्न असले तरी निगेटिव्ह सिस्टीम ही 5 प्रश्नांना नाही। तर बरेच विद्यार्थी याला पण निगेटिव्ह करून टाकतात, निगेटिव्ह मार्किंगने कॅल्क्युलेट करतात आणि मग त्यांचा स्कोअर कमी येतो। तर हे 5 आपल्याला वजा करून घ्यावं लागतील, कारण हे आहे डीएम, डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमतेचे मार्क आहेत। या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम नाहीये, कारण इथे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे। तुम्ही उद्या भावी अधिकारी होणार आहेत, येस तरी म्हणायचं किंवा नाही तरी म्हणायचं। ढोल ताशावाले लोक तुमच्याकडे आले, तुम्ही तहसीलदार आहेत, तर ढोल ताशेवाले लोक आले, त्यांच्या अपोजिट पर्यावरणवादी आले। पर्यावरणवादी म्हणताय की तुम्हाला ढोल ताशे, गणपती मंडळाचे ढोल ताशे वाजवायला नको, कारण त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होते, रात्री 10 नंतर वगैरे त्रास होतो। आणि ढोल ताशेवाले म्हणतात की आमच्या ह्या धार्मिक भावना दुखतायत, आम्हाला वाजवायची परवानगी द्या। मग तुम्हाला येस तरी म्हणायचं किंवा नो तरी म्हणायचं, म्हणजे क्वालिटी डिसिजन घ्यायचं। खूप क्वालिटी डिसिजन घेतलं तर तुम्हाला 2.5 मार्क मिळत असतात। थोडस कमकोत घेतला 2, अजून कमकोत घेतला तर 1, काही वेळा 0 पण दिलेला आहे आयोगाने मागच्या परीक्षेमध्ये। बघा डिसिजन खूप रॉंग झालं तर त्या ठिकाणी 0। तर अशा त्याला म्हटलं जातं डिसिजन मेकिंग, म्हणजे यू हॅव टू टेक डिसिजन एनी हाऊ। तुम्हाला येस तरी म्हणायचं किंवा नो तरी म्हणायचं, किंवा दोघांचा समन्वय साधून त्याच्यातून काहीतरी मार्क काढायचं। तर मग फक्त 75 प्रश्नालाच निगेटिव्ह सिस्टीम आहे। आणि ह्या 75 प्रश्नामध्ये सुद्धा आता जी निगेटिव्ह सिस्टीम 1/3 होती ती आता 1/4 झालेली आहे। म्हणजे 4 प्रश्न बनण्यापेक्षा 1 चुकला की तुमची पॉइंट 25 ही एवढी पेनल्टी लागणार आहे। तर ती कशी असणार आहे ते बघू आपण। तर या ठिकाणी एक उदाहरण घेऊन बघू। आता तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा आहे। 80 प्रश्न आहेत। पूर्वी जनरली जे लोक आहेत जे खूप चांगलं सीसॅट कव्हर करतात, ज्यांचे मार्क चांगले येतात, तर ते 65 वगैरे पर्यंत जायचे, 60-65 पर्यंत। आता तुम्हाला रिस्क जास्त घ्यायची,
कारण रिस्क जास्त का, तर तुमची रिस्क कमी झाली. पूर्वी 3 चुकले म्हणजे तुमचा 1 जायचा, यूपीसी पॅटर्न प्रमाणे होतं. पण आता या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये 10+ तुम्ही जाऊ शकता, म्हणजे 75च्या 75 तुम्ही सोडू शकता. एवढा वेळ पुराला नाही तर तुम्ही 70 प्रश्नापर्यंत सोडवले, तरीही तुम्ही जेवढे जास्त सोडवले तेवढे तुम्हाला जास्त मार्क मिळतात. लक्षात ठेवा. 2-3 दिवसापूर्वी मी बऱ्याच जणांचं स्टेटस पाहिलं की आता टोले मारायचे वगैरे, तर एवढं पण सोपं नाही टोले मारणे वगैरे. तर तुम्हाला अभ्यास सराव वगैरे या पेपरचा करायचा आहे, अभ्यास त्याच पद्धतीने करायचा आहे, तुम्हाला मार्क जास्तच मिळणार आहे. रिझल्टचा जो आकडा आहे, फिगर आहे, तर तो वाढणारच आहे. पण त्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त रिस्क पण घ्यायचे, तर इथे 10+ तुम्ही करू शकता. म्हणजे 75 प्रश्न जे आहेत ते 75 सोडू शकता. म्हणजे 80 पैकी 75. 5च प्रश्न असे असतील की जे खूप अवघड आहेत, असे तुम्ही स्किप करू शकता. तुम्हाला वाटलं आउट ऑफ 80च्या 80 तुम्हाला वेळ मिळतोय, तर ही सगळेच्या सगळे सोडू शकता. पण अर्थात तितका वेळ सीसॅटला मिळत नाही. काही एखादा उतारा असा असतो की आपल्याला तो सुटतच नाही, खूपच तत्वचिंतन आहे किंवा सायन्सचा उतारा आहे, तो 8च्या मुलांना जमत नाही, तर असं काहीतरी अडचण आहे, तर तो उतारा तुम्ही स्किप केलाय समजा, तर -5 केलाय, म्हणजे 75 प्रश्न तुम्ही सोडू शकता. 70-75 हे आता स्टँडर्ड राहील. पूर्वीचं काय होतं की 60-65 हे स्टँडर्ड होतं, तर 60-65 पर्यंत सोडवत जायचे. कमीत कमी 60 सोडवावीच लागायची होती. आता ती वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी ॲक्युरेसी येते. आता या ठिकाणी ॲक्युरेसीची जी भीती होती ती कमी झाली, म्हणजे जास्त पेनल्टी नाहीये तुम्हाला, इथे धोका नाही, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त सोडवत जायचे. तर 65+ तुम्ही सगळ्यांनीच सोडवायचे, लक्षात ठेवायचे. तर कमीत कमी तुमचे 65+ झाले पाहिजे, कारण अगोदर 1/3 असून सुद्धा पास होणारे लोक 65 पर्यंत जायचे, 60 तर कॉमनच होते. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला रिस्क कमी झाली आहे. तर त्याचं उदाहरण बघू आपण की या ठिकाणी 5 प्रश्नाला तर आपल्याला डिसिजन मेकिंग आहे ते वजा केले, म्हणजे 75 प्रश्न तुमच्या समोर आहेत. उदाहरण म्हणून आपण बघतो की एका मुलगा खूपच परफेक्ट आहे, एक्स नावाचा मुलगा. एक्स म्हणल्यावर टेन्शन येईल तुम्हाला. राम नावाचा मुलगा घेऊ आपण, की राम नावाच्या मुलाने काय केले की खूप चांगली प्रॅक्टिस केली, त्याचे 75 प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. डिसिजन मेकिंगचे गेल्या वर्गात पहिल्यांदा तुम्हाला डिसिजन मेकिंग सोडवायचं तुम्ही, कारण या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम नाहीये आणि तुमचे मार्क त्या ठिकाणी 5 प्रश्न जे आहेत ते 5च्या 5 तुम्ही सोडून आधी मोकळं व्हायचं. बऱ्याचदा वेळच पुरत नाही ना, हा हक्काचा जो घटक आहे तो आपला राहून जातो. आणि अगदी तुम्ही फेल होत असताना 10 मार्कांनी 5 मार्कांनी मुलं फेल होत असतात. आता तर पॉइंट मध्ये निकाल लागणार आहे हे तुम्हाला कळाले, तेवढं तुम्ही न कळले इतके नाही, म्हणजे तेवढा काही अडचण नाही तुम्हाला कोणालाच. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला की पॉइंट मध्ये निकाल लागतोय. तर राम नावाच्या विद्यार्थ्यांनी 75 प्रश्नाला आपण निगेटिव्ह सिस्टीम आहे याच्यावरती बघू. ते 75 प्रश्न सोडवलेत. 5 त्यानं गेल्या वर्गामधले गेल्यानंतर 5 प्रश्न सोडवलेत. पेपर हातात पडल्या सुरुवात केली ती. तर त्या ठिकाणी 5 सुरुवात करू नका म्हणतात, पण तरी तो त्या ठिकाणी आपण गेल्यावर आपण गप्प बसत नाही, उत्सुकतेपोटी बघतो आणि ते प्रश्न सोडवतो. तर त्याने 5 प्रश्न सोडवले. मग या 75 मध्ये त्याचं काय झालं ते पाहू, म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम आताची सीसॅटला कशी राहणार. या 75 मध्ये त्याचे 55 राईट आलेत असं समजू आणि 20 त्याचे रॉंग झालेले आहेत. तर 20 रॉंग झाल्यामुळे 20 भागिले या ठिकाणी आपल्याला डिवाइड बाय 4 करायचे, कारण 1/3 आहे, 1/4 आहे, सॉरी. 0.25 न तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम लागू झालेली आहे. 0.33 होते आधी. तर भागिले 4, हे 4च्या पटीत आहेत म्हणून 4 ने आपण भाग देतो या ठिकाणी. तर 4 × 4 = 4 × 5 = 20, म्हणजे 5 आलेल्या याच्यातून 5 प्रश्नांचा जो वेटेज आहे तो वजा होणार आहे. 5 प्रश्न म्हणजे त्याचे आले किती होते, 55. तर या 55 मधून 5 वजा करू आणि मग त्याला किती आले तर 50. याच ठिकाणी जर 1/3 असलं तर तुम्हाला जास्त लॉस झाला असता. तर इथे आता 1/4 आहे, त्याच्यामुळे रिस्क तुम्हाला जास्तीत जास्त घ्यायची. जेवढा वेळ मिळेल तेवढा तुम्हाला पुरेपूर युटिलाइज करायचे, स्किप करायची प्रश्न संख्या जी ती आपल्याला आता करायची नाही, धोका कमी झालाय त्यामुळे. तर या ठिकाणी मग 50 तुमचे राईट प्रश्न आले, 5 प्रश्न वजा केलेले आहेत. तर या 50 गुणिले 2.5
तुम्हाला करायचे. तर या ठिकाणी मग तुम्हाला तिथे 125 मार्क बरोबर येतील. 25 पाचा 125, एक शून्य जो आहे तो आपण कट करतोय. तर एवढा 125 मार्क बरोबर आहे. आणि परत त्या रामने डिसिजन मेकिंगचे सोडवले, तिकडे पण त्याचे 10 मार्क आले समजा, तर तिकडे 12.5 मार्क आहेत. मार्क तेवढेच आहेत, फक्त पेनल्टी जी आहे, दंड जो लागणार आहे तो इथे कमी केला. तर तिकडे 10 आलेत म्हणजे 5 135 हा त्या ठिकाणी त्याचे गुण झाले. तर रामचे गुण झाले 135, कारण त्याची चुकीची संख्या इथे जास्त आहे. ही तुम्ही कमी केली, अजून तुमचे मार्क वाढतील. आता पॉइंट मध्ये निकाल कसा लागणार आहे ते बघू. तर 20च्या ऐवजी त्याचे 21 प्रश्न चुकले, म्हणजे इकडे त्याचे 54 बरोबर आले असं गृहीत धरू. तर 21 चुकले भागिले 4 केला तुम्ही, 4 पंचे 20, आणि वर एक चुकला म्हणून एका प्रश्नाला आपण लक्षात ठेवले की 0.25, म्हणून तुम्ही 0.25 असं द्यायचं. म्हणजे 5.25 जे आहेत तर ते तुम्हाला याच्यातून वजा करावं लागतील. आणि जे मग याचं कॅल्क्युलेशन येईल त्याला गुणिले तुम्ही 2.5 करायचं, ते तुमचे मार्क असतील. तर हे तुम्हाला आता खूप छान लक्षात आलं असेल. समजा त्याचे 21च्या ऐवजी त्याचे 22 चुकले, तर काय भागिले 4, 4 पंचे 20, 2 प्रश्नावरती आहेत. एका प्रश्नाला किती आपण तर 0.25, म्हणजे 2 प्रश्नाला किती 0.50, तर 0.50 म्हणजे 5.5 मार्क त्याचे वजा होते. इकडे त्याचे 54 होते, आता 53, इकडे अजून एक एक्स्ट्रा चुकला, 22 चुकले, म्हणजे 53 वजा 5.50 जे तुम्हाला मिळेल त्याला गुणिले 2.5 करायचं आणि मग तुमची मार्क येतील. तर या पद्धतीनं सीसॅटचे तुम्हाला मार्क काढावे लागतील आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. अगोदर जो 60 सोडवायचा त्याला कमीत कमी 10ची वृद्धी करावी लागेल, तर 70 सोडवावं लागेल, म्हणजे 60ची तुमची. आता काही लोकांचं कसं असतं, कमी सोडवतात पण ॲक्युरेसी चांगली येते, पण काही लोक जास्त सोडवतात. आता तुम्ही जास्त सोडवणाऱ्या लोकांना जास्त फायदा होणार आहे. ॲक्युरेसी म्हणजे या ठिकाणी रिस्क कमी झालेली आहे, भागिले 4. याच ठिकाणी जर पूर्वीच्या पॅटर्न नुसार जर 3 केला तर तुमचे 6 वजा होतो, तर 3 संघ 18, आणि पॉइंट मध्ये निकाल लागत नव्हता, तिथे तो एक फायदा होता. तर आता तुम्हाला पॉइंट मध्ये तुमचा निकाल लागणार आहे. तर अतिशय सिंपल आहे. ही बऱ्याच लोकांचे फोन आले म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटलं. तर याचंच खूप लोकांनी टेन्शन घेतलंय, आता मार्क कसे येतील आणि त्याचेच फोन यायला लागले जास्त. तर याचं काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त तुम्हाला रिस्क कमी झाली म्हणून जे तुम्ही प्रश्न सोडवताय त्याच्यामध्ये वाढ करायची, आणि नाही तुमची वाढ झाली तर याच्यामधली ॲक्युरेसी तुमची मग वाढवायची. तर इथे तुम्हाला ॲक्युरेसी वाढली पाहिजे. तर या विद्यार्थ्याची ॲक्युरेसी चांगली नाही, जास्त प्रश्न चुकलेत असं तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. तर या पद्धतीने असेल. आता राज्यसेवेच्या जीएस पेपर मध्ये कसं असेल तिथे पण सोपं आहे. जीएस पेपर मध्ये समजा तुम्ही 100 पैकी 100 सोडवलेत. आता एखादा विद्यार्थी खूपच अनुभव आहे, 5-5 वर्षापासून करतोय, 100 पैकी आमचे एक मित्र आहेत, सगळेच्या सगळे प्रश्न सोडवतात, म्हणजे अगदी 1/3च्या वेळेस सुद्धा सोडवायची. तर इथे समजा तुम्ही 100 पैकी 100 प्रश्न सोडवलेले आहेत राज्यसेवेच्या पहिल्या पेपरला, जीएसच्या पेपरला. जीएसचा जो पेपर आहे त्याला सामान्य अध्ययन असं म्हटलं जातं. 100 प्रश्न सोडवले, 100 पैकी तुमचे 60 बरोबर आलेत आणि 40 चुकले. 40 ही संख्या 4च्या पटीत आहे, म्हणजे 4ने भाग जातो म्हणून 4ने आपण भाग दिला, तर 4 10 40, म्हणजे याच्यामधून 10 वजा करायचे, म्हणजे किती आले तुमचे 50. आणि इथे 2.5 नाही तर गुणिले 2 करतो, कारण राज्यसेवेच्या जीएसच्या पेपरला एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत, म्हणजे तुम्हाला 100 मार्क बरोबर आले. तर 100 येण्याची पॉसिबिलिटी आता वाढलेली आहे, कारण आता कंबाईनच्या परीक्षेसारखीच या ठिकाणी पेनल्टी आहे. आणि हे कोणत्या परीक्षेला लागू आहे असे खूप लोकांचे फोन आले की सर्वच्या सर्वच परीक्षेला आहे. डिपार्टमेंटल PSI असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, इंजिनिअरिंग प्री सर्व्हिस, ज्या ज्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह होते तर सगळ्याच ठिकाणी हा पॅटर्न लागू आहे. येणाऱ्या सगळ्याच परीक्षेला लागू आहे. तर येणाऱ्या सगळ्याच परीक्षेमध्ये तुम्हाला 1/4चा पॅटर्न म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम 0.25, तुमचे 10 चुकले तर गुणिले 0.25 असं करायचे. तर हे जीएस मध्ये आहे. इथे समजा त्या विद्यार्थ्याचे 40च्या ऐवजी तुमची या ठिकाणी आज 41 चुकले,
तर काय होईल, इथे 10.25 होईल. म्हणजे 40 बद्दल तुमचे 10 जातील आणि एका प्रश्नाचा पेनल्टी किती आहे, 25. 10.25 म्हणजे इथे जे 59 मार्क 59 ज्याचे राईट आले त्याच्यामधून त्याला 10.25 वजा करावं लागते आणि जे मिळेल त्याला गुणिले 2 करायचे. 2.5 इथे नाही करायचे कारण हा GS चा पेपर आहे, एका प्रश्नाला 2 मार्क आहे. तर या पद्धतीने तुम्हाला इथे मार्क काढता येतील. आता इथे पूर्वी काही लोक 80 प्रश्न सोडवायचे, आता तुम्ही इथे +10 करू शकता, 90 पर्यंत सोडवायला हरकत नाही. आता तुम्ही म्हणसाल मी अगोदरच 90 सोडवायचे, असे काही विद्यार्थी की अगोदर 90 सोडवायचे, तर आता तुम्ही 90-95 पर्यंत जाऊ शकता कारण रिस्क तुमची कमी झालेली आहे, ज्याचा अनुभव खूप चांगला आहे, ते पैकीच्या पैकी सोडू शकता. पण ज्याला 80 जे सोडवतात त्यांचे अॅक्युरेसीवर भर असतो, तर ते 85 ते 90 पर्यंत जाऊ शकतात. अजून परत तुम्हाला 5 ते 10 वाढवायचे. रिस्क कमी झाली त्याच्यामुळे तुम्हाला 90च्या खाली कोणीच सोडू नका. तर 90 प्रश्न तुम्ही सोडून यायचा, पेपर कसाही असो. तर इथे तुम्हाला रिस्क कमी झाली त्याच्यामुळे तुम्ही वाढवायचं. कारण काय, तर कुठलेही प्रश्न तुम्ही 10 ज्याला MPSCचा काही अनुभव नाही त्याला सोडवायला द्या, अंदाजे त्याला मार्किंग करायला सांगा, गोल करायला सांगा. तर अगदी तुम्ही त्याने एक जरी पर्याय गोल केलाय, समजा या ठिकाणी पर्याय असतात आपले 1 2 3 4, 2लाच त्याने गोल केले, गोल राऊंड केलेला आहे. तर असे 10 प्रश्न सोडवले तर रिस्क कशी कमी झाली ते प्रॅक्टिकली सांगतो की 10 प्रश्न एखाद्या नवीन मुलाला तुम्ही सोडवायला दिली तर 10 सोडवले आणि 10 पैकी त्याचे 2 जरी राईट आलेत, अंदाजे आलेत, त्याला अर्थात ज्ञान नाहीये, तर 2 त्याचे राईट आले आणि चुकले किती, रॉंग किती आहेत, 8. तर 8 हे 4च्या पटीत आहेत, म्हणजे 4 1 4 4 2 8, म्हणजे हे 2 आलेले मायनस झाले 0. म्हणजे या ठिकाणी त्याची रिस्क 2 प्रश्न त्याचे इथं राईट आले म्हणून त्याला नफाही झाला नाही आणि तोटा पण झाला नाही, ना नफा ना तोटा असं झालं. समजा योगायोगाने त्याचा अजून एक इथला कुठला तरी आला किंवा त्याने रॅन्डमली झिकझॅक सोडवले आणि त्याच्यामध्ये 3 आले त्याचे, तर 3 त्याचे राईट आले, तर 3 राईट आल्यामुळे त्याचे चुकतात किती, तर 7 चुकतात. म्हणजे त्याला काहीतरी तिथे बेनिफिट होतो. 7ला मग तुम्ही भागिले 4 करणार, 4 गुणिले 2 8, भाग जात नाही म्हणून पॉइंट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला येणार की 4 1 4 आणि 5 6 7, म्हणजे वरचे 3 0.75. तर 0.75 आलेले जे 3 आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला 1.75 वजा करायचे आणि तो तुमचा नफा झाला, म्हणजे जेवढा तुम्हाला मिळणार आहे तर तो त्या ठिकाणी बेनिफिट होते. तर याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं की रिस्क ही कमी झाली, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त प्रश्न सोडवायचे. आता जर कोणी 60-70 सोडून आलं तर त्याचा निकाल येणार नाही. 15 वर्षाच्या अनुभव सांगतो. तर तुम्हाला 80च्या पुढे जायचेच आहे, 80च्या पुढे तुम्हाला प्रश्न सोडवायचेच आहेत. 90 जे सोडत होते तर त्यांनी तर 95 पर्यंत गेलं चालते, जे लोक 80 सोडत होते तर त्यांनी 85 ते 90 पर्यंत सोडवायचे. तर कारण का, तर हे वरचे 10 आहेत, त्या 10 मध्ये असा त्याला बेनिफिट होऊ शकतो इथे, आणि पॉइंट मध्ये निकाल गेला म्हणून नंतर म्हणजे आपल्याला येऊन भेटायची गरज नाही, सर मला पॉइंट मध्ये निकाल गेला. तर पॉइंट मध्ये निकाल तुमचा, असं जर रिस्क तुम्ही घ्यायला सुरुवात केली तर तो जाणार नाही, तुम्ही पॉइंटनेच पास होणार. असे बरेच विद्यार्थी असतील, सर तुमचा व्हिडिओ पाहिला आणि मी पॉइंटमुळेच पास झालो, तर असे विद्यार्थी नंतर मला फोन करतील आणि तसे फोन यावेत राज्यसेवेचा निकाल लागल्यानंतर, याची मी तुमच्या फोनची आतुरतेने वाट पाहिल. धन्यवाद मित्रांनो.